वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे एकत्र सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित. खंडणी मागितल्याच्या दिवसाचा व्हिडिओ व्हायरल. पीएसआय राजेश पाटीलही कराड गँग बरोबर सीसीटीव्ही मध्ये दिसला. महादेव मुंडे आणि चेतना कळसेचं काय झालं? वाल्मिक कराड टोळीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरेश धस यांचा सवाल. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस. स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्यानं खप्पा मर्जी. शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा. तर पालकमंत्रीपदावरून रायगडमधील नाराज आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक. पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार. नाव न घेता पक्षातील विरोधकांना इशारा. कुठल्याही योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार असतोच. 1 रुपयाच्या पीक विमा योजनेवर बोलताना कृषी मंत्र्यांचं धक्कादायक विधान. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज. दिलावती रुग्णालयातून बाहेर पडताच सैफच्या चेहऱ्यावर मोठं हास्य. प्रकृतीत सुधारणा. सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड. पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिम कार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न. पुण्यात गुलेन बॅरिस सिंड्रोम बाधित 22 संशयित. पुणे महापालिका सतर्क. आरोग्य विभागाची तातडीची बैठक. आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू. ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाला आजपासून सुरुवात. शुक्रवारपर्यंत चालणार रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांच्या दर्शनासाठी पर्यायी उत्सव मूर्ती कासव चौकातल्या मंदिरात. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाची गेल्या 6 महिन्यातली सर्वात मोठी घसरण. सेन्सेक्स 1235 अंकांनी घसरून 78,833 वर, तर निफ्टी 320 अंकांनी घसरून 23,000 स्थिर. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. अमेरिकेत जन्म झाल्यानं मिळणारा नागरिकत्वाचा अधिकारही रद्द. 18,000 अवैध भारतीयांना परत पाठवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.